वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. लाज भय शंका, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी जवार वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. या जगाच्या पाठीवर जेवढी काही सजीव सृष्टी आहे, त्या सजीव सृष्टीमध्ये
स्टेजवरती येतात ना, स्टेजवर थोडा नित्य नूतनता जर कोणाच्या जीवनामध्ये असेल तर ती मनुष्याच्या जीवनामध्ये. बाकीचे प्राणी जन्माला येतात आणि मरून जातात. नित्य नूतन आयुष्य माणसाचं आहे. म्हणजे अश्मयुगात जो माणूस होता, माणूस तोच आहे, पण राहणीमान बदललंय 2023 मध्ये. माणूस तोच आहे, बदल काय नाही बरं का, पण त्याचं राहणीमान बदललं. जंगलात राहणारा गावात आला, गावातला शहरात गेला, झाडाखाली झोपणारा झोपडीत झोपू लागला, झोपडीत झोपणारा कौलारू घरात झोपायला लागला, कौलारू घरातला स्लॅबच्या घरात गेला, आता स्लॅबच्या घरातला फ्लॅट मध्ये गेला. कितव्या फ्लोअरला आहे? 25व्या. ऐकताना कधी कधी धक्का बसतो. 25व्या फ्लोअरला. माणसाचं जीवन बदलतं. बाकी प्राण्यांचं जीवन बदलत नाही. बदललंच तर त्यांच्या जीवनात बदल माणूसच करतो, ते नाही करत. कुत्र जंगलात होतं, ते घरात माणसाने आणलं. पहिलं दारात आणलं जुन्या पिढीने. पुढची पिढी ऍडव्हान्स निघाली, ते म्हणाले दारात का, घरात पाहिजे. ते घरात बसायला लागलं बैठकीत. त्याच्या पुढची पिढी अजून ऍडव्हान्स निघाली, ते म्हणे बैठकीत का, त्याला स्पेशल रूम पाहिजे. त्यांनी पुन्हा त्याला स्पेशल रूम केली. पुन्हा त्याच्या पुढची पिढी म्हणाली सगळे आंघोळ करतात, त्याला का नाही, त्याला साबण चोळायला लागले. त्यांच्या जीवनात बदल कोणी केले? माणसानेच केले. नित्य नूतन आहे माणसाचं जीवन, बदलत राहत. 2 प्रकारचे बदल होतात. काही माणसं प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतात, बदलच आहे. शून्य होता, प्रगती झाली, बदल आहे. काही माणसं अधोगतीच्या दिशेने वाटचाल करतात, बदलच आहे. पण काय झाले? बदल नकारात्मक झाला. काहींच्या जीवनात सकारात्मक बदल होतो, काहींच्या जीवनामध्ये नकारात्मक बदल होतो, पण बदल मात्र होतोच. मग माणसाच्या जीवनामध्ये रोज बदल होतोय, रोज बदल होतोय, रोज बदल होतोय. बरं, सगळी माणसं सारख्या पद्धतीने जन्माला आली. परमात्म्याचं तेवढं वैशिष्ट्य आहे, त्याने मतभेद जास्त नाही केलेला, भेदभाव जास्त नाही केला त्याने. बघा, प्रत्येकाची उंची 5.5 फूट 6 फूट, लयच वाढलं तर 7 फूट आहे. लय हाईट वाढली 7 फूट, त्याच्यापेक्षा जास्त नाहीये. तुम्ही असं कधी पाहिलं का? एकाची उंची 5.5 फूट आणि दुसऱ्याची 15 फूट? नाही ना. वजन सुद्धा एखाद्याचं 50 आहे, दुसऱ्याचं 60 आहे, 70 आहे, 80. लय खाल्लं तर 100 आहे. 100 झाल्यावर पुन्हा डॉक्टर म्हणते मराल, वजन कमी करा. ती विकृती म्हणते, नको. वजन सुद्धा सारखं आहे. प्रत्येकाला 2 पाय 2 हात, सगळं सारखं दिलंय ना परमात्म्याने. काय बदल आहे का? असं काही नाही ना बाबा, एकाला 2 हात आणि दुसऱ्याला 17 हात. महाराज जर तसं केलं असतं तर 2 हातावालाच म्हणते अख्खं मार्केट आता आपलंय. 2च हात आहे, थोडं गावच्या थोडं 2 पावलं पुढे गेलं तर ते काय म्हणते, अख्खं मार्केट आता आपलंय. 4 हात असते तर त्याने मार्केट उठवलं असतं अख्खं, बळी तो कानपिळी प्रकार घडला असता. पण परमात्म्याने तसं केलं नाही. त्याने सर्वांना सारख्या क्षमता दिल्या, सर्वांना. पण बघा तुम्ही, सगळी माणसं सारख्या पद्धतीची आहे, पण प्रत्येकाची ओळख सुद्धा भिन्न आहे. निरीक्षण करा तुम्ही, प्रत्येकाची ओळख भिन्न आहे. जो तो ज्या ज्या क्षेत्रात पुढे गेला तशी तशी त्याची ओळख निर्माण झाली. एक हरिपाठ करतो म्हणून माळकरी आहे, दुसरा हातभट्टी पेतो म्हणून बेवडा आहे. कदाचित काही घरांमध्ये असं आहे की दोघं सख्खे भाऊ आहे, एक बेवडा आणि एक महाराज आहे. काय झालं? काय फरक आहे दोघांमध्ये? फरक काय नाही, फक्त वागणुकीचा फरक आहे. आणि मायबाप, मी दोन दिशेने वाटचाल होती माणसाच्या जीवनाची. महाराज एक पहिला मुद्दा एक समजून घेतला पाहिजे. मनुष्य देह दुर्लभ जाना. सर्वात दुर्लभ जर काय असेल तर मनुष्य देह आहे. हे आयुष्य जे आपल्याला भेटलंय ना, ते खूप दुर्लभ आहे. आणि परमात्म्याचे सर्वात मोठे उपकार काय माहिती आहे आपल्यावर? आपलं शरीर चांगलं आहे, ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आरोग्यम धन संपदा.
दादा गेलेला पैसा परत मिळवता येतो, गेलेली सत्ता परत मिळवता येते, कर्जबाजारी माणसं पुन्हा करोडपती होतात, पराभूत झालेले माणसं पुन्हा निवडून येतात. पण एकदा जर आरोग्य गमावलं त्याला पर्याय नाहीये बरं का. एकदा जर ते हातातून निसटलं तर पर्याय नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा परमात्म्याला काय मागतात माहितीये? देवापुढे उभे राहिले आणि देवाला काय म्हटले माहिती? नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. देवा तुझ्या चरणी प्रार्थना आहे, माझं शरीर वाया जाऊ देऊ नको, मला व्याधी कुठली होऊ देऊ नको. का? कथेची सामुग्री देह अवसानावरी. मान्य कीर्तन करायला आवडतं, कीर्तनात टाळतं, भजन करायला आवडतं, दिंडीत नाचायला आवडतंय, रिंगणात पाळायला आवडतंय, पण गुडघेच साथ देत नसतील तर आहे काय उपयोग? दृष्टीला जर तो घोडा दिसतच नसेल तर, कानाला जर भजन ऐकायलाच येत नसेल तर काय? म्हणजे शेवटी शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसिले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. मायबाप परब्रह्माला मिळवणे. अनेक लोकांचं असं काय झालंय माहितीये का? काही लोकांनी नको ते पाठ करून ठेवलेले. दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजे, दोन्ही बाजू तपासल्या पाहिजे. एकदा एका सहज घरात गेलो आणि जाताना म्हटलो बा आता काय चुकलं, आता शेवटी निरोप घेताना काहीतरी म्हटलं पाहिजे म्हणून वयोवृद्ध होते, 60च्या पुढे निघाले होते. हात जोडून म्हणालो, दादा तब्येतीची काळजी घ्या बर का, काही चुकलं माझं, काही चुकलं का माझं? जाताना काय म्हणणार वृद्ध माणसाला? म्हटलं दादा तब्येतीची काळजी घ्या. ते खालून मला म्हटले, तुम्हीच सांगता ना शरीराची होय माती. काय महाराज म्हटले? तुम्हीच सांगतात शरीराची होय माती आणि पुन्हा म्हणता काळजी घ्या. काय झालं? शरीराची होय माती हे कधी लक्षात ठेवायचं? मृत्यूच्या समयाला. जेव्हा शरीर सोडताना जेव्हा त्रास होतो, जेव्हा नको वाटतं सोडायला, राहिलो पाहिजे अजून, ते त्या काळचं ते आठवायचं. ते प्रमाण कोणतं? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, देह जाईल जाईल त्याचे काळोबा खाईल. हे कधी आठवायचं? शेवट. पण जोपर्यंत सक्षम आहे तोपर्यंत काय आठवायचं? शरीर उत्तम चांगले. म्हणजे त्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही शरीराची काळजी घेऊ नका, त्यात आसक्त होऊ नका. त्याचा अर्थ काय? तुम्ही आसक्त होऊ नका, पण तेच शरीर तुम्हाला परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे. ते शरीर म्हणजे ह्या जगात सर्वात सुंदर काय हो? परमात्मा सर्वात सुंदर आहे. बरोबर? सर्वात सुंदर परमात्मा आहे. मग तो परमात्मा ज्या मंदिरात बसवला ते मंदिर किती सुंदर असलं पाहिजे. या मंदिरातच आहे ना हे परमात्मा. जो याला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत परमात्मा आहे तोपर्यंत. एकदा का परमात्मा गेला का लोक म्हणतात काढा बाहेर. लोक म्हणतात चला आता लेट नका करू. बरोबर आहे का नाही? काढतात बाहेर. मग तो परमात्मा जिथं साठविला हरी जे हृदय मंदिरी. म्हणजे मंदिरात तो परमात्मा साठवलाय, त्या मंदिराची झाडझूड नको करायला, त्याची काळजी नको घ्यायला. महाराज काय सांगितलं माहितीये? आपण शरीर साबणाने धुतो, साबणाने धुतलं का ते स्वच्छ होतं. जीवाचे कान करून ऐका बरं का. शरीर साबणाने धुतलं की ते स्वच्छ होतं, पण हरिपाठ केला की ते पवित्र होतं. पवित्रची होय हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय, पाठ कीर्ते मुखे जरी गाय. पवित्राची होय पवित्राची होय
हरिपाठ कीर्ती मुखे. म्हणजे बघा देहाची किती काळजी घेतलेली आहे संतांनी. माऊलींनी सुद्धा बघा या शरीराची किती काळजी घेतली की नाही 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 यांचा देह सुद्धा पवित्र. कीर्तन चांग होय अंग हरिरूप ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. मायबाप भगवन नामाचा महिमा असा आहे. साबणाने जसं शरीर स्वच्छ होतं तसं नामस्मरणाने शरीर पवित्र होतं. स्वच्छता आणि पावित्र्य यात फरक आहे बरं का. तुमचं घर स्वच्छ असेल पण पवित्र असेलच असं सांगता येत नाही का. अधून मधून त्यात मटण पण शिजतं ना. स्वच्छ असेल अजिबात अडचण नाही पण पवित्रच असेल असं सांगता येत नाही. गावच्या मंदिरात कदाचित चिमण्यांनी विष्ठा केलेली असेल पण पावित्र्याच्या बाबतीत शंका नाही. विठ्ठल विठ्ठल पावित्र्याला आणण्यास संतांनी त्याची काळजी घेतली. म्हणून तुम्हाला सांगू आयुष्यात वाटचाल करत असताना ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी संतांची संगती केली त्या त्या व्यक्तिमत्वांचं जीवन दोन प्रकारे बदल होतो. एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक. आपल्या इतिहासात खूप महापुरुष झाले, खूप संत झाले. म्हणजे ज्ञानोबा तुकोबांचे उपकार बघा किती आहे की इथून फक्त 100च किलोमीटर गोवा आहे. इथून 100च किलोमीटर गोवा आहे पण हाजगोळी बुद्रुक मध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या कृपेमुळं विठ्ठल नामाचा गजर आहे. काय लोक हौस पूर्ण करण्यासाठी गोव्याला येतात पण ज्ञानोबा तुकोबांचे संस्कार तुम्हाला आम्हाला भजन करायला लावतात का. ही वाड वडिलांचे पुण्य आहे महाराज. हे ज्येष्ठांचे महाराज एथ वडील जे करीती दया नाम धर्म ठेवीती. मायबाप वाड वडील आपल्याला जे शिकवून जातात ना ते फार मोठे उपकार आहे त्यांचे. त्यांनी आम्हाला दिशा दिलेली. आम्हाला साधू संतांनी काय सांगितलं की बाबांनो वाड वडील ज्या मार्गाने गेले ना त्याच मार्गाने जा. बाहेर काटणार नाही आयुष्यात कधी. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मायबाप साधू संतांनी जो मार्ग दाखवलाय ना तो आम्हाला चंद्रसूर्य असेपर्यंत वाट दाखवणार आहे का. त्यांचं जे बोलणं आहे ना अनुभव आले अंगा ते या जगा देतसे तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. साधू संतांचं जे बोलणं आहे ते अनुभवामृत आहे. ते तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन आहे. मला त्यांना कळवळा आलो बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. त्यांना सण होय नव्हते म्हणून त्यांनी विचार केला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. तुमच्या आमच्यासाठी त्यांनी त्यांच्या संसाराची राख रांगोळी केली पण आपला परमार्थ सुलभ व्हावा आणि आपल्याला जगण्याची वाट सापडावी म्हणून ग्रंथांची निर्मिती केली आणि त्या ग्रंथांचा आधार घेत महाराज आज एवढे टाळकरी तुमच्या परिसरात आहे. हे या परिसराचं भाग्य आहे आणि श्रीमंती आहे. नाही तर आज दुर्मिळ जर काय झालाय तर टाळकरी दुर्मिळ झालाय. सगळे भेटतात दीपकराव सगळे भेटतात. प्रश्न पडतो कीर्तन कोणाकोणाची घ्यावा. मोठ्या लोकांना म्हणावं लागतं एवढ्या वर्षी थांबा पुढच्या वर्षी घेऊ. त्यांचं बसू आपण थांबा गडबड नका करू का. भरपूर कीर्तनकार झाले ना. गायक वादक सुद्धा भरपूर आहे पण सध्या दुष्काळ जर कुणाचा पडलाय तर भजन करणाऱ्या टाळकऱ्यांचा पडलाय. तुमच्या परिसराची लय मोठी श्रीमंती. नाही तर आता पश्चिम महाराष्ट्रात असं झालंय लोक आम्हाला फोन करून म्हणतात येताना टाळकरी पण घेऊन या. पैसा भरपूर झालाय त्या पैसे जाऊ द्या. मी म्हणतो टाळकरी कशाला इकडून कशाला खर्च वाढवतात. करू काय. टाळकरीच राहिले नाही भजन राहिलं नाही घरात. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते काय ते बाकीचं काय सगळं व्यर्थ आहे. इथं भजनाला प्राधान्य आहे. इथं सत्संगाला प्राधान्य आहे. इथं जेवढं भजन करू तर ही अत्यंत सकारात्मक गोष्टी. मी तर आवर्जून सांगेल आदरणीय महाराज बसलेत पुढं ज्यांनी 12-13 वर्ष या गावची सेवा केलेली आहे. इथल्या मंडळींना परमार्थाचं बीज रोवण्याचं काम आदरणीय महाराजांनी केलं.
मला वाटतं महाराज 12 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केली तेव्हा काय 5-50 लोक असतील, सगळे येत नसतील इकडं. तुम्ही हळूहळू हळूहळू एवढे जिंकले की आता तुम्हाला जागा बदलावं लागणार आहे पुढच्या काळात. कुठं जागा पुरती मला सांगा ना. काहीतरी बदल झाला आता परत. 11 वाजेपर्यंत तुम्ही लढत राहा, तुम्हाला पूर्ण चान्स. तुम्हाला 11 वाजेपर्यंत तुम्ही खेळा. सकारात्मक बदल व्हावं द्या. आयुष्यात असू द्या, कीर्तनात असू द्या, नाही तर साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग मध्ये असू द्या. सकारात्मक झाला तर बरं आहे, नकारात्मक नको, तो चांगलं नाही. तर आयुष्याच्या वाटेवर जेवढे लोकांनी साधू संतांचे पाय धरले ना, असली उदाहरणं आहेत ना की तुम्ही ऐकाल तर तुम्ही म्हणाल राव इतक्या दिवस आम्ही काय करत होतो. अहो आपण लय चांगल्या घरांमध्ये जन्माला आलेलो आहे. सापडलं बरं का, बटनच सापडलं. आता त्याला बटनच सापडलं, बरोबर संवादाला सापडलं. एक माणूस आहे ना रस्त्याच्या कडेला बसला होता आणि चपला शिवत होता. चपला पण चपला शिवता शिवता त्या व्यक्तिमत्वाने संतांच्या वचनावर विश्वास ठेवला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्या व्यक्तिमत्वानं अपूर्व अशा प्रकारचं नामस्मरण केलं की साधू संतांनी सांगितलंय देवाचं भजन केलं तर भलं होतं. महाराज चपला शिवत होता. हे 2022 मध्ये ऐकायला सोपं वाटत हो. 2023 चालू झालं, 2 दिवस झाले, आज 2 तारीख आहे. 2023 मध्ये चपला शिवत होता. हे ऐकायला लय गोड वाटत का. आता चपला घालून जेवायला लागले माणसं, म्हणजे चपलीला आता चांगले दिवस आले. नेमकी बायको होती भाषणात म्हणाला स्त्रियांचा विकास झाला पाहिजे, स्त्रिया सैन्यात पाहिजे, स्त्रिया वैद्यकीय खात्यात पाहिजे, स्त्रिया राजकारणात पाहिजे, स्त्रियांना का मागे ठेवायचं, स्त्रिया पुढे गेल्या पाहिजे. म्हटले 1 नंबर भाषण. तेवढे माझे 12वीचे पेपर राहिले द्यायचे. तुम्ही म्हटले होते लग्न झाल्यावर देऊन देईल, मग मी भरू का फॉर्म आता. त्याने असं तिच्याकडे पाहिलं, अय स्त्रियांचा विकास झाला पाहिजे पण गावातल्या, आमच्या घरातल्या नाही. म्हणजे पुरुषी मानसिकता 2023 मधली सांगतोय बरं का मी. 2023 मध्ये आजही मी मोठा तू लहान ही भावना आहे. तर काय कारण असेल बरं यांच्यावर, का बरं एवढा अन्याय झाला असेल. त्याचं कारण काय माहितीये बाबा, पुरुष जात थोडी भामटी. हजारो वर्षापूर्वी पुरुषाच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा तिला जास्त कळतंय, आणि उद्या ती जर पुढे गेली तर धुणे भांडे काय आपण करायचे काय. सरळ सरळ तुम्हाला सांगतो, एवढंच लॉजिक आहे, बाकी काही नाही. स्त्रियांना जे पुढे येऊ दिलं नाही ना, घर काम कोण करील, मग पोरा बाळांचं कोण करील ते सगळं. म्हणून काय केलं माहितीये का, याने ताकदीच्या जोरावर, माझ्याकडे काय जास्त ताकद, बाहेर निघाली ना दांडकच काढील. ती म्हटली बाबा तू गाव गाजव, मी घरात राहते. ती 2 पावलं मागं सरकली. आणि सगळ्यांना माहिती हो आपल्या बायका हुशार आहे म्हणून. बघा महत्वाची मीटिंग असली ना सगळं डील कम्प्लीट होत येतं. आणि शेवटी हा म्हणतो सगळं आता पटलंय, आपलं जवळ जवळ डनच आहे, फक्त तिला शब्दभर विचारू द्या. तिला शब्दभर विचारू द्या म्हणजे काय माहितीये का, याला पक्क माहितीये आपलं चुकल पण तिचं नाही चुकत. निर्णयाच्या बाबतीत बापरे 2 पावलं पुढंच. आणि त्या सुद्धा नेहमी आपल्याला म्हणत राहतात तुम्ही लय भोळे, तुम्हाला कोणी फसवित, तुम्ही ना मला विचारल्याशिवाय निर्णय नका घेत जाऊ. त्या जेव्हा जेव्हा म्हणतात ना तुम्ही लय भोळे, तेव्हा तेव्हा त्या काय म्हणत राहतात माहितीये का, तुम्ही लय मूर्ख आहे. फक्त त्यांना ते कौशल्य आहे की बोलायचं एक पण दाखवायचं एक. कळालं तर म्हणजे कार्यक्रम तर झाला पाहिजे, मग कळाला नाही पाहिजे. जे जातीवंत पैलवान राहतात ना ते अशी कुस्ती करतात का पडलेल्याला कळतच नाही कोणता डाव टाकला. तसं त्यांना ते डाव टाकणं बरोबर त्या म्हणत राहतात भोळे तुम्ही, आहे ती वस्तुस्थिती. बरं हे महाराज विज्ञानाने सुद्धा मान्य केलं, कायद्याने मान्य केलं. तुम्ही मला सांगा मुलाचं जर लग्न करायचं असलं तर वय किती असावं लागतं, किती? 21 वर्ष पूर्ण असावे लागतात मुलाची. आणि मुलीचं करायचं असल्यावर 18च. सरळ सरळ अन्याय ना आपल्यावर.
म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या वर्गातल्या पोरी 2-2 वर्षाचे पोरं घेऊन लग्नाला आल्या होत्या. मग किती मोठा अन्याय हा. मग आम्हाला आमची जिथं सुरुवात तिथं त्यांना 2-2 पोरं झाले. तो अन्याय नाही, त्याच्या मागे विज्ञान आहे. विज्ञानालाही कळालं की संसार करायची अक्कल यायला मुलाला 21 वर्षाचं व्हावं लागतं. ती संसाराची अक्कल मुलीला 18व्या वर्षीच येते, म्हणून हा फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही बघा ना, मुलीला मला जाणीव आहे, घरातली सुद्धा जाणीव आहे. बापाच्या बनेला पडलेले थिगळ आहे ना, तिला दिसता तो. ती म्हणते यार, तिच्यापेक्षा भाऊ मोठा आहे बर का. ती घरात भावाला सांगते, अरे बाबांच्या कपडे कोरोनात लय लय संकट आली रे, लय कर्जबाजारी झाले बाबा जिवंत, हेच लय मोठी गोष्ट आहे. बदल बाबा चांगले, हीच फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळं नको रे हट्ट करत जाऊ. आपण आपल्या घराचा थोडा कमी करू, भागवून घेऊ आहे त्या परिस्थितीत. हे कोण म्हणते, मुलगी ती लहान आहे भावापेक्षा, भाऊ तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे, पण त्याने डायरेक्ट 8 टाकलेली आहे. आयफोन 14 दिला तरच कॉलेजला जाईल. मग मुलात आणि मुलीत फरक काय बघा ना तुम्ही. मुलगा हट्टी आणि मुलगी ऍडजस्ट करणारी. एवढा अन्यायाच्या काळात होत होता, त्या काळात त्यांना व्यासपीठ देण्याचं काम जर कोणी केलं तर आमच्या नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ते म्हणाले यांच्यात काय कमी, यांना जर ज्ञान दिलं. आज मला प्रामाणिकपणे उत्तर द्या, कीर्तनाला महिला जास्त आहे का पुरुष जास्त आहे? इकडं महिला आहे, माग महिलाच आहे, त्याच्या माग पण महिलाच आहे. मग एवढ्या महिला आहे म्हणजे गावात एवढे पुरुष आहे ना, मग ते कुठं आहे? ते आहे कुठं? म्हणजे महाराज महिलांनी परमार्थ टिकवलाय, महिलांनी संस्कृती टिकवली, महिलांनी परंपरा टिकवल्या, महिलांनी सगळं. आपण फक्त करू काय शकतो तर फक्त निवडणूक लढवू शकतो बा. आपल्या तेवढं टॅलेंट चांगलंय, निवडणूक लढवायच्या बाबतीत आपला हातच धरायचा नाही कोणी. महिलांनी संस्कृती, आणि हे महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून मायबाप चौयुगांचा भक्तनामा उभा कीर्तनी, आणि पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. त्या जनाबाईला व्यासपीठावर घेतलं आणि त्याचा परिणाम असा झाला. मला तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर ते जनाबाईंनी केलं. अख्ख्या पुरुषी मानसिकतेला हात देऊन सांगितलं, आता महिला शांत बसणार नाही, तुमच्या दबावात राहणार नाही. त्यांनाही ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार आहे, त्यांनाही भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार आहे. आणि त्या जनाबाईने पुरुषी मानसिकतेला आव्हान दिलं. डोईचा पदर आला खांद्यात, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी. जनाबाई पुरुषी मानसिकतेला आव्हान देते, तुम्ही काय आमच्यावर अन्याय करणार आहे म्हटली. डोक्याचा पदर कमरेला खोचला आणि भरल्या बाजारात जाणार म्हटले. काय अडवायचे ते अडवा. कोणता बाजार? ज्ञानाचा बाजार, नामाचा बाजार, स्वातंत्र्याचा बाजार. जिथं विकास चाललाय त्या विकासाच्या ठिकाणी जाणार. पण ही गुणवत्ता आली कुठून हो? संत श्रेष्ठ नामदेव महाराज भेटले म्हणून, ज्ञानेश्वर महाराज भेटले म्हणून ती गुणवत्ता प्राप्त झाली. जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्यात काय झालं होतं? काय झालं होतं तुकोबारायांच्या आयुष्यात? तुकोबारायांचं जर आयुष्य पाहिलं तर दुष्काळे आटिले, द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न अन्न करता मेली. एवढ्या दुःखाला जगद्गुरु तुकोबारायांना सामोरे जावं लागलं की देवाला प्रार्थना करतात. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. महाराज जगद्गुरु तुकोबाराय संसार तापाने तापले, पण तापल्यानंतर कुठंतरी चुकीच्या मार्गाला. जीवनात संकट येतात महाराज, प्रत्येकाच्या जीवनात येतात. आणि मी तर सांगत असतो, संकट आल्याशिवाय आयुष्याची किंमत पण कळत नाही. आपलं आयुष्य किती सुंदर आहे ना हे संकटाच्या काळात कळतं. जेव्हा आपण कर्जबाजारी असतो ना तेव्हा वाटतं राव एवढ्या कर्जातून मोकळा झालो ना निवांत पंढरपूरला जाईल. बघा बरं का, संकटाच्या काळात विचार किती छान छान येतात आपल्याला. एवढ्या या कर्जातून मोकळा झालो ना मस्त पारायणाला बसणार आहे. झाल्यावर तो बसत नाही हा भाग वेगळा.
पण अडचणीत सापडल्यावर तुम्हाला कळतं जीवनाची किंमत काय आणि जीवनात काय केलं पाहिजे. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय तापले, पण दुर्व्यसनाच्या आरी जात नाही, आत्महत्या करत नाही. जगद्गुरु तुकोबाराय आळंदीला जात आहे आणि माऊलींना प्रार्थना करताय, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेची कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का. संतांच्या पार डोकं ठेवता तुम्ही संत माय, बाप कृपावंत काय मी पतित. तुमच्यासाठी देतोय बरं का अधून मधून, परत नंतर म्हणू नका. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू. मायबाप तुकोबाराय माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवतात. माऊली तुमचा पूर्ण विश्वास आहे, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दासच झालो त्यांचा. माऊली म्हटलं अडचण काय? ते म्हटले संसार तापाने तापलंय. माऊली म्हटले अरे मग तो ताप देणारच आहे. मी वाचलं नाही का म्हटले, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. अरे मी सांगितलंय की म्हटले संसार दुःखामुळे, मी अगोदरच सांगून ठेवलंय. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग माऊलीला विचारलं, माऊली मज लागे दुःख व्हावे ऐसे कुण्याही न भावे जीवे. मला दुःख व्हावं असं कुणालाच वाटत नाही. तुकोबाराय मी दुःखाने व्यथित झालेलो आहे, दुःखाने कष्टी झालेलो आहे, मला सुखाचा मार्ग सांगा. ज्ञानेश्वर महाराज सुखाचा मार्ग देत आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. अरे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सर्व सुखाचा आगर आहे रे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खाजो. अरे पांडुरंगासारखा सुखरूप कोण नाही. मग मायबाप जगद्गुरु तुकोबारायांचा विश्वास होता ज्ञानेश्वर महाराजांवर. गेले देऊला, देऊत नाही थांबले, भंडाऱ्यावर गेले. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत पंढरीचे. मायबाप रात्र दिवस अहो रात्र भजनी विक्षेप, तेची पै मरण नवजावा तो क्षण एक वाया. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. मायबाप प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करतात. अहो रात्र परमात्म्याचं चिंतन करतात आणि त्याचा परिणाम असा होतो, तो परमात्मा प्रगट होतो. जगद्गुरु तुकोबारायांना परमात्मा प्राप्ती होती. आणि जे जगद्गुरु तुकोबाराय संसार तापाने तापलो म्हणत होते, ते तुकोबाराय काय म्हणायला लागले माहितीये? सर्व सुख ल्यालो सर्व. बघा बर का सकारात्मक बदल बघा तुम्ही आयुष्यात किती परिवर्तन झाली. जे जगद्गुरु तुकोबाराय म्हणत होते तापलो, ते काय म्हणायला लागले? सर्व सुख ल्यालो. आपण सुखासाठी तळमळतोय, ते म्हटले मी सुखाचे कपडे घातले. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. मायबाप जगद्गुरु तुकोबाराय जे दुःखाने दुःखी झाले होते, कष्टी झाले होते, संसार तापाने तापले होते, ते भगवंत जवळ झाल्यामुळे त्यांना सर्व सुखाची प्राप्ती झाली. आणि तो देव जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतो, तुकोबाराया लय आयुष्यात संकट पाहिले, लय आयुष्यात दुःख पाहिलं, आज मी तुमच्या पुढे प्रगट झालोय, काय मागायचंय ते मागा. मागा म्हटल्यानंतर पहिलं चरण सुख वाटे जेवा वैष्णवाचे, 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 सुख वाटे जेवा
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. माय बाप जगद्गुरु तुकोबर आहे त्या देवाला म्हणतात देवा. त्यांच्या संगतीमुळे मला सुख मिळालं. मला कळालं देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महाराज संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. काय माहितीये का तुम्हाला देव पाहिजे असेल तर संतांच्या संगतीत जावं लागेल. का ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडे तेच मिळेल ना. तुम्ही सोन्याच्या दुकानात गेले आणि म्हटले पाणीपुरी दे, ते म्हणाल बाहेर निघ. सोन्याच्या दुकानात येतो पाणीपुरी मागतो, हाकलून देईल ते. पाणीपुरीची किंमत काय 10 रुपये, सोन्याच्या तोळ्याची किंमत 50,000 असेल. आता ते कोरोनाच्या नंतर आपण भाव पण पाहत नाही, परिस्थितीच नाही, काय भाव पाहता. सोन्याचं एवढं महागडं दुकान आहे, 10ची पाणीपुरी देऊ शकत नाही का? पण नाही देणार तो, त्याचं स्टेटस डाऊन होईल. पाणीपुरीच्या गाड्यावर गेलो म्हटलं 1 तोळा सोनं दे, ते म्हणशील येडा झाला काय भाऊ, अख्खी विकली तरी ग्रॅमभर नाही येणार. जिथं जे भेटतं तिथं गेलं पाहिजे. आणि मग तुकोबर आहे म्हणतात सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझी या नावे. महाराज 12 वर्षापूर्वी हरिभक्तीपरायण मारुती कृष्ण आंबुलकर महाराज या गावात येतात आणि परिणाम इथं भक्तीचं वातावरण सुरू होतं त्यांच्या आशीर्वादानं. दीपक भाऊ म्हटला की आम्हाला काय माहिती होतं, पण दीपकराव पंडित म्हटले महाराजांच्या सहवासामुळे आम्हाला कीर्तन कळालं, भजन कळालं, परमार्थ कळाला. आम्ही या मार्गात आलो. आता ही परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे याच्यासाठी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही लढतोय पळतोय. काय संगत. म्हणून भगवान श्री तुकोबर म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा रखुमाई. लावणार आहे का बुक्का? बुक्का हार आहे का? टाळी माय बाप. जय जय गोपाल 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 जय गोपाल कुमारी 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 जय गोपाल जय जय ठोबार कुमाई विठोबार कुमाई. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. देवाला म्हणतात देवा मला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख मिळतंय. देवा बाकी आता काही नको बा, त्यांची संगत दे. पोरांनो लहान पोर आहे माझ्या पुढं, बाळांनो नीट ऐका, जीवाचे कान करून ऐका. आयुष्य घडतं संगतीने आणि आयुष्य बिघडतं तुझ्या संगतीनेच. तुम्हाला जर शाळेत 40% मार्क मिळत असतील ना, तुम्ही 98% मार्क मिळवणाऱ्या पोराबरोबर राहा. तुम्ही 80%वर जाणार म्हणजे जाणार. पण तुम्हाला 40 मिळतात, तुम्ही आशांच्या तुम्ही सहवासात राहा. काय होईल त्याने तुम्ही तशा पद्धतीने व्हायला सुरुवात व्हाय. मला आई जर सुग्रण असली ना, पुरी सुद्धा बरोबर तशा पद्धतीने स्वयंपाक शिकतात. पाक सुद्धा कला येते, सगळ्यांना जमत नाही. काही बाया पाण्याला फोडणी देतात, आमटी अमृतासारखी होती. काही युट्यूब वर पाहून करतात, पण गोमूत्राचीच आठवण. काय ते युट्यूब वर पाहून नाही जमत बाई सगळं. आई दर्जेदार लागते, शिकवणारी लागते. शेतकरी सुद्धा बाप शेतकरी असला की पोराला BSc ऍग्री नाही करावं लागत.
नुसतं वाचून एक जण आमचा शेतकरी झाला आणि आला शिकून तिकडं, वाचलं पुस्तक वाचून शेतकरी झाला, आला बा गावात आणि मी कीर्तनाला गेलो आणि म्हटलं महाराज लय अभ्यास केला पण अपयश आलं पहिल्याच टप्प्यात. म्हटलं काय? अहो भुईमुग लावला होता, झाड वाळली तरी शेंगा आल्या नाही. हा म्हटलं वा वा वा, कस काय बरं? काय म्हटलं काय कळालंच नाही मला. असले फुलले होते झाड, भारी हिरवेगार झाड दिसत होते, पण कस काय वाळून गेले काय कळालंच नाही, पण एक शेंग लागली नाही. मग शाळेत न गेलेलं शेतकऱ्याचं पोरग आलं आणि त्याला म्हणे एक काम कर, वखर हाक त्या शेतात, मग कळ शेंगा आल्या का नाही. त्याच्यातून वखर हाकला, सगळ्या शेंगा वरती आल्या. का? शाळेत जाऊन कळत नाही शेंगा वर लागतात का खाली लागतात. तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये राहताय? तुम्ही टाळकऱ्याच्या संगतीत जा, बरोबर टाळ वाजवायची इच्छा होईल. तुम्ही जशा संगतीमध्ये राहणार तशा पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व घडायला सुरुवात होते. म्हणून तुकोबारायांचं मागणं बघा किती गोड आहे. तुकोबाराय म्हणत नाही बा मला मुकेश अंबानींच्या घरात जन्माला घाल, नाही म्हणत. का? त्यांच्या घरात जन्माला आल्यावर 3 तास झोपावं लागल. ही मोठी लोक 3 आणि 4 तास झोपतात. हो जग नाही काय? अहो माणसाला किमान 6 तास झोप पाहिजे चांगली. 3 तासावर आले नाही. पुन्हा हसून सांगतात आम्ही 3च तास झोपतो. अरे बाबा चुकताय तुम्ही. झोपलं पाहिजे किमान 6 ते 6.5 तास माणसाला झोप पाहिजे. तुकोबाराय म्हणतात नाही. हरिदासाचे घरी मज उपजावा, जन्मांतरी मनसी काही मागा, हेचे दे गा पांडुरंगा. देवा मला जन्मालाच घालायचं असेल तर ज्या घरात हरिपाठ होतो ना त्या घरात जन्माला घाल. ज्या घरातली लोक कीर्तनाला जातात ना त्या घरात जन्माला घाल. ज्या घरातली लोक भावेश्वरी मातेच्या दर्शनाला जातात ना त्या घरात जन्माला घाल. जे सप्ताह बंद पाडावा म्हणून प्रयत्न रते त्यांच्या घरात आपल्याला जन्माला नको घालू बा. पैसा किती असू दे तिथं. ज्यांना वाटतं हा सप्ताह बंद झाला पाहिजे तसल्या घरात नको बा. का? तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरका जाणे. महाराज सांगतात चांगल्या कामाला सहकार्य करा, नाही करता आलं तर गप झोपा, पण जर अडचणी आणाल तर नरकात जावं लागल बा. काय गोड बोलले महाराज. म्हणून तुम्ही ज्या घरात जन्माला याल, ओ तुम्ही कधी ऐकलं का असं, कुठं वाचलं का बा आईच्या पोटातून बाळ बाहेर आलं आणि डायरेक्ट त्याच्या हातात किंगफिशर. ऐकलं तुम्ही? किंगफिशर बा, त्याच्या हातातच किंगफिशर होती बा, आला तेव्हाच. बर असं कधी वाचलं? जन्माला आला आणि त्याच्या मांडीत गाय छाप निघाली. तंबाखू नाही ना. ते जेव्हा तशा संगतीत जायला लागलं तेव्हा ते घडलं. माझा एक प्रश्न आहे गावकऱ्यांना, सगळ्या गावकऱ्यांना माझा प्रश्न आहे. आपल्या गावात जी तरुण पिढी आहे सध्या ती कोकेन घेते का? कोकेन नाही घेत. अजिबात तिकडे जाणार सुद्धा नाही, कधीच नाही. ब्राऊन शुगर घेतात? नाही घेत, घेणारच नाही. मला माहिती आहे. दारू पितात का नाही? थोडी थोडी चोरून लपून दारू पितात का नाही? का पितात माहितीये? ब्राऊन शुगर का खात नाही माहितीये? आजा खात नव्हता, बाप खात नव्हता. कोकेन का घेत नाही माहितीये? आजा घेत नव्हता, बाप घेत नव्हता. दारू का पितात माहितीये? चुलता बेवडाय. येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती. वाढ वडिलांचं पाहून पोर शिकतात महाराज. गावात तुम्हाला दारुडे सापडतील, गावात तुम्हाला तंबाखू बहादर सापडतील, तंबाखू खाणारे. मोकार तंबाखू खातात. का माहितीये? आजा खातोय. आता लहान पोर आहे का की जरा आता कधी कधी आजी किंवा आजोबा तंबाखूची पुढे आणायला लावतात का नाही टपरीतून? खरं बोलायचं बरं का, कीर्तनात खोटं बोलू नये. आजोबा तंबाखूची पुढे आणायला लावतात का नाही? त्याने मॅटरच संपून टाकला. विषयच संपवा. तो म्हटला ती चर्चाच नको, वादाचे विषयच नको. अहो ते जेव्हा पुढे घेऊन येतात टपरीतून तेव्हा आजाला म्हणते बाबा तुम्ही हे काय खाता? आजा म्हणतो बाळा ते औषध आहे, ते मोठ्या माणसांचं आहे.
मग ते काय म्हणतं माहितीये का, वा 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 मी मोठा झालो ना नक्की औषध घेणार. ते तेव्हा स्वप्न बाता बरं का. आणि मग ते मोठं झालं ना मग बरोबर ते तंबाखू बाद होत. महाराज आज मी सुरुवात केली होती की शरीर संपदा सर्वात मोठी आहे. तंबाखूने काय जर झालं असेल तर भूक मेली, पचन क्षमता कमी झाली, चेहऱ्यावरचं तेज संपलं, पुरुषार्थ संपला. जुनी लोक चांगलं खात होती म्हणून ते विष पचवीत होती. आता हायब्रिड खाणाऱ्या पोरांनी स्वप्न नका पाहू की आम्ही तंबाखू खाऊन पण नीट राहू. 100तल्या 5 लोकांना तंबाखूमुळे कॅन्सर होतो. माझा प्रश्न असा आहे, त्या 5 मध्ये आपण नसू असं कशावरून? आपण विषाची परीक्षा का घ्यायला लागलो? काही लोक विष पचवतात म्हणून आपणही पचवणार. हा सगळं म्हणजे आगीवरनं चालणंच नाही का? आपण हे शरीर मला परमात्म्याने जे दिलंय ना ते अमूल्य आहे बरं का. जे महाग असतं त्याला आपण काय म्हणतो, मौल्यवान. पण ज्याची किंमतच होत नाही ते अमूल्य. शरीर अमूल्य आहे भाऊ. जर तुमचं लिव्हर गेलं तर गेलं, किडनी गेली. डोळा जर एक गेला ना, आपण बकराचा मेंढ्याचा कशाचा बसू द्या, पण गावात गेलं का लोक म्हणतात बकराचा आहे वाटतो. एवढे पैसे खर्च करून लगेच ओळखू येतोय. साधा दात पडला ना चांदीचा किंवा तांब्याचा, आता त्या प्लेट बसवतात तरी लोक म्हणतात पडला वाटतं दात. हे ओरिजिनल ते ओरिजिनल. आणि एकदा जर शरीराचं नुकसान झालं संपलं, काय पदरात पडणार? मग पूर्वी तरी लाजत होते, आता पोरगा बापाकडे पुढी मागायला लागला. माई संपली तुमची आहे का बा? सुनबाई सासूला म्हणते मिसरी आहे का तुमची? मिसरी आहे का इकडं? आहे ना. पुरुषांची ताकद तंबाखूमुळे संपायला लागली, स्त्रियांचं सौंदर्य मिसरीमुळे संपायला लागलं. अंधारात जर बाई हसली ना असं वाटतं भूत आहे का काय बा. दातच तसे झाले ना. मला जर महाराज मिसरी लावलेल्या बाईने दूध कॉफी चहा काही जरी दिलं मी डायरेक्ट म्हणतो त्याग केलाय सगळा, फक्त फ्रूट खातो. उडाली असली दुधात तर काय करायचं? नको म्हणतो आपण, ते त्या वाट्यालाच जायचं नाही. आयुष्यात महाराज पुढच्या पुरी तेच बघतात, तसंच वागायला बघतात. मी जुन्या लोकांना सांगत असतो, तुम्ही चोरून लपून करा, चुकीची काम आहे ना, आपली दुर्व्यसन आहे ना, पुढच्या पिढीला कळू देऊ नका. माझं चॅलेंज आहे दादा दीपकराव, एका पिढीने फक्त तंबाखून दारू सोडावी, पुढच्या पिढ्यांना माहीतच होणार नाही तंबाखून दारू प्रकार काय. फक्त एका पिढीने त्याग केला पाहिजे, एका पिढीने ठरवलं पाहिजे, आमच्या पुढच्या पिढीला आम्ही कळू देणार नाही. ते संगत म्हणून तुकोबाराय म्हणतात की ज्या संगतीमध्ये माणूस राहतो तशा पद्धतीने त्याचं आयुष्य घडतं. म्हणून वैष्णवा संगती पतन उद्धार, संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. तुम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर म्हणून माझी पोरांना विनंती, बाबा चकना खाता खाताच पोरं बेवडे झाले. माझा एक मित्र आहे, रोज दारू पिल्याशिवाय त्याला होत नाही. तो मला काल म्हटलं महाराज काही नाही हो, फक्त मित्राचा स्वभाव चांगला होता. आणि नेमके दुर्व्यसनीचे पोर राहतात ना त्यांचे स्वभाव लय भारी हो. त्यांना तुम्ही एकला फोन करा आलोच म्हणतात. ज्यांचे नंबर येतात ना शाळेत पहिले ते लवकर फोन नाही उचलणार तुमचा. पण जे चुकीच्या मार्गाने जाणार आहे ना ते इतकं तुम्ही फोन काय मिस कॉल द्याला की त्याचा कॉल येतोय. काय रे भाऊ? बरं वाईट मार्ग दाखवणारी लोक असली पुढारलेली ना ती टपूनच आहे. तुम्ही मित्राकडे गाडी मागा ते देणार नाही, त्याला मोबाईल मागा देणार नाही, त्याच्याकडे 5,000 मागा देणार नाही. पण त्याला म्हणा बसायचं का आज, ते लगेच म्हणतं आलोच. मग बिघडवण्यासाठी जास्त आहे उच्छृंखले. संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी माणसं कमी, पण तुम्हाला बिघडवण्यासाठी माणसं तत्पर आहे. बरं चांगल्या माणसांचे स्वभाव चांगले टाईट आहे जरा, ते लवकर जवळ करणार नाही तुम्हाला, पण केल्यावर आयुष्यभर सोडणार नाही. वाईट माणसं पटकन जवळ करतील पण वाटोळच करून टाकतील. चांगली माणसं लवकर चिकटू देत नाही, परीक्षा पाहतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले की माझं हित फक्त संत करू शकतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे देवा काही नको. मग देव म्हटले मग माझ्याकडे काय मागणार आहे? देवा तुझ्या चरणी एकच प्रार्थना आहे, आता शेवटच्या क्षणापर्यंत या संतांच्या संगतीमध्ये आमचा सांभाळ कर. शेवटचं चरण तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळा. चालतंय भैरवीच घ्या आता.
म्हणे आता आपुल्या जायाचे तुका 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 म्हणे आता आपुल्या जायाचे आम्हा जगदेचे वा वा. सांभाळावे आम्हा जगदेचे सांभाळावे आम्हा जगदेचे सांभाळावे आम्हा जगदेचे सांभाळावे गायनाचे मोरे आपुल्या आपुल्या सांभाळावे आम्हा जगदीचे 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 सांभाळावे गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया जय हो. गायनाचे उडे आपुलिया झंडे गायनाचे उडे आपुलिया झंडे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया झंडे गायनाचे उडे आपुलिया झंडे मनाची अबुर आनंदाने गायनाचे उडे आपुलिया झंडे गायनाचे उडे आपुलिया
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली भावेश्वरी वारकरी संप्रदाय हसगुळी बुद्रुक यांच्या वतीनं होत असलेला हा कीर्तन महोत्सव, त्या अंतर्गत आज जागराची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. या कार्यक्रमाला ज्यांचे शुभ आशीर्वाद लाभले असे हरिभक्ती पारायण वारकरी संप्रदायाचं वैभव मारुती कृष्णा अंबुलकर महाराज, त्याच पंडित व सर्व सहकारी ग्रामस्थ आपल्या सर्वांच्या आग्रहानं या गावाचं दर्शन करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं. अनेक उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी आहेत, पण गावच्या या वार्षिक सोहळ्यासाठी दिवाळी दसरा असावा तशी सगळी माणसं गावात येतात ही अत्यंत जमेची बाब आहे. म्हणजे साधू संत येती गारा आणि तोच दिवाळी दसरा या न्यायाप्रमाणे तरुण पिढी इथे येते. तरुण पिढीने या कीर्तन महोत्सवामध्ये ऐकायचं आणि फक्त ऐकायचंच नाही तर ऐकलेलं आचरणात आणणं ही काळाची गरज आहे. मला आता परवा मी काल सकाळी बातम्या पाहत होतो, 31 डिसेंबर 2022 ला काही निरोप असा दिला का मेले डायरेक्ट. एवढे पेले की ड्रायव्हिंग असल्या पद्धतीने केलं. कितीतरी ऍक्सिडेंटच्या बातम्या आता काहीच्या काही व्हिडिओ व्हायरल आहे. नवीन वर्षात काय कसं स्वागत केलं पाहिजे, मला वाटतं 2023चं कसं स्वागत केलं पाहिजे हे ह्या गावाकडून शिकलं पाहिजे. काल 1 तारीख होती, आज 2 तारीख आहे. किती चांगलं वर्षाचं स्वागत आहे. इंग्रजी वर्ष असू द्या, आता सगळ्यांच्या इंग्रजी तारखा पाठ. मराठी महिने विचारले तर माहिती. नियोजन पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित आहे. महाराजांच्या प्रेमापोटी महाराजांनी हाक मारली की महाराजांच्या हाकेसरशी सगळे धावून येतात. सगळ्या टाळकरी बांधवांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विनेकरी महाराज असतील, चोपदार महाराज असतील, 1 2 जवळजवळ 3 चोपदार आहे. 3ही चोपदार महाराजांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. विनेकरी महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो. या तालुक्यातील मला दीपकराव म्हटले की सर्वात स्टँडर्डची साऊंड सिस्टीम आहे ती मी लावणार आहे, आणि अशी नंबर 1 ची साऊंड सिस्टीम आज प्राप्त झाली. त्या साऊंड सिस्टीमचे मानावे तेवढे धन्यवाद. मृदंगवादक महाराजांनी गोड साथ केली, त्यांचे धन्यवाद. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, वैद्यकीय मोठ्या मोठ्या क्षेत्रातील मोठी मोठी मान्यवरे, पण सर्वांची नावं माहीत नसतात, नामोल्लेख करणं शक्य होत नाही. पण आपल्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या भावी वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा देतो. आज निमंत्रित केलं त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एकजूट वाढली पाहिजे आणि संतांची संगत आयुष्यामध्ये कशी करायची तर काय नाही हो. नाथबाबा म्हटले, तुळशी माळ गाळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. मला तुळशीची माळ एवढी पवित्र आहे, ती आपल्या जीवनाला दिशा देते. ती माळ आपल्याला चुकीच्या ठिकाणी जाऊ देत नाही. म्हणून आमचा जो आग्रह असतो ना, तुम्ही कपाळाला गंध लावा आणि गळ्यात तुळशीची माळ घाला, आपोआप जीवनाला दिशा भेटते. महाराज पोरग बिघडलं की आपण नाही का म्हणत आता लग्न करा, बरोबर होईल का? जबाबदारी पडली की ते बरोबर ट्रॅकवर येतं. तसं गळ्यात तुळशीची माळ घातली की एक जबाबदारी पडते. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. मी विचारलं की एवढ्या वर्षांपासून सप्ताह होतो, गावात माळकरी किती? म्हटले 10. म्हणजे प्रत्येक वर्षाला एकानेच माळ घातली का? वर्षगणित जर पाहिलं तर 12 वर्ष झाले, म्हणजे प्रत्येक वर्षी एकाने घातली. एकानेच कसं काय चाललं? असं नाही महाराज. आणि बरं काय तुम्हाला लय बंधन नियम घालतात असं काय नाही. थोडं दुर्व्यसनापासून लांब राहायचं, पापापासून लांब राहायचं. परहित ते पुण्य पापती परपिडा. हे कोणाच्या फायद्याचं आहे? आमच्या फायद्याचं आहे काय? तुमच्याच फायद्याचं. आज अनेक आजार जे होत आहे ते मांसाहारातून होत आहे. बरेचसे आजार, कोरोना सुद्धा मांसातून आला होता म्हणतात. ते चिमण्यान बिमण्यान उंदर कापून खातात, त्याचे परिणाम वेगवेगळे आजार येतात. तर शाकाहार हा सर्वोत्तम आहार आहे. आता माझा एक पैलवान मित्र आहे, तो म्हटला मांसाहार नाही करत, फक्त शाकाहारावर एक चांगल्या प्रकारच्या कुस्त्या त्याने केल्या. तर शाकाहार करणे, दुर्व्यसनांपासून लांब राहणे आणि भेटलेल्या माणसाला रामकृष्ण हरी म्हणणं, याच्यापेक्षा काय जीवन चांगलं असतं?
काय वेगळं असतं बरं जीवनामध्ये? परमात्म्याचं भजन करणं, संतांच्या संगतीमध्ये राहणं, भावेश्वरी आईच्या चरणी हीच प्रार्थना करायची की आई आम्हाला पण गळ्यात तुळशीची माळ घालण्याची वृत्ती होऊ दे, कपाळाला गंध लावण्याची वृत्ती होऊ दे, साधू दिसला का त्याच्या पायाला हात लावण्याची वृत्ती होऊ दे, आणि प्रारब्धाने होईल तो भाग वेगळा, पण तुम्ही तुमच्या कर्माने वाटोळ करून घेऊ नका. मी सांगत असतो की तुम्हाला आजार झाला, कशामुळे झाला? कर्माने झाला का प्रारब्धाने झाला? उत्तर आलं पाहिजे प्रारब्धाने झाला. बाबा महाराज मी नीट चाललो होतो पण ऍक्सिडेंट झाला. काहीच चूक नाही हो महाराज, प्रारब्धाने झाला. पण पेलो होतो ना ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाला म्हणू नको, ऍक्सिडेंट केला केला झाला नाही. होणं वेगळं आणि करणं वेगळं. तुमच्या हाताने तुमच्या पायावर धोंडा मारून घेणं हे करणं, आणि रस्त्याने चालता चालता वरून नारळ पडणं हे प्रारब्ध. तर कर्माने वाटोळ करून घेऊ नका, प्रारब्धाने जे होणार आहे ते तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवलायच की जैशी स्थिती आहे तशा पर्याय कौतुक तुप आहे. संचिताचे उद्या नगरला कीर्तने लांब प्रवास करायचा आहे. आपल्या सर्वांचं दर्शन झालं, धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा सर्व मित्र परिवाराचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो. असंच प्रेम राहू द्या वारकरी संतांवर, शूरवीरांवर प्रेम करत राहा. हिंदू धर्माचा जागर करा. एकत्रित येणं काळाची गरज आहे. आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करतोय. आपली माणसं सांभाळा, आपलीच माणसं साथ देतात. इतरत्र किती जरी बडेजावा असला तरी प्रसंगी आपली खोड मोडणार म्हणजे मोडणार. त्यामुळं एक सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आणि त्याच्यासाठी काय? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले पुरे आला हे उच्चारिला समाधान आता उठावे वाळणे आता उठावे रामने भोग केला वाळीला आता उठावे करोडी आरती चक्र पाणी वाळती पहा पहा ओत कळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरणे नवसन्य आज कावाळे जाळे उभा सन्निध जवळ आज पुरणे नवसन्य प्रेम स प्रेम आरती गोविंदा सेवाळ धन्य धन्य देव जय बारा सोळा मुला ओवाळ नामा म्हणे केशवाचे उदे राही धन्य धन्यचे रोचन नित्य सत्य हे आरती ज्ञान राजा महाकैवळचे मनोवेदना माझा आनंद राजा अवतार पांडुरंगा केले राम जनार्दनी पाय कशी देवले आरती राजा महाकैवळ देशा देवता मनोवेद माझा आरती राजा ये आरती कला माधवानी दशफिर धामा सचिदानंद मूर्ती पाय दाखल्या मा आरती ये राघव सगळाचा पाचान थाळी कौतुक माझी आनंद आरती रामा सचिदानंद मूर्ती
सखी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सत्यानंद मूर्ती पाय दाखवी रामा आरती तुकारामा हरी गणपती चरण आनंद मोदन हरी भवानी शारदकुमार गोपाल शारदकुमार गोपाल श्री आनंदा मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगव्यापक जगजनार्दना आनंद गणा हरिनाशा सकळ देवादि देवा कृपाळ वाणी सेवा महानंदा मानभवा सदाशिवा सहस्रूपा चक्रधरा विश्वंभरा करुणध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषजैना कमल नयना कमलापती कामिनी मदन मोहन मूर्ती भवतारक लांछिते वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगणा बालकृष्णा तुकाराम लोटांगणी मद धाव द्यावाची चरणी हीच करत सेवन मनी भववंदनी तुळवावे विठ्ठल कुमार या संतांचे लेखी आणि काय मागो देवा तुका म्हणे हृदय आजिया नामदेव तुकाराम तुकाराम देव तुकाराम नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम लाईनीने घ्या. आजचं जागराचं सुसरावे असं कीर्तन श्री हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे पाटील आळंदी देवाची यांचं झालेलं आहे. त्यांनी आपला वेळात वेळ काढून बहुमूल्य असं वेळ आमच्यासाठी दिला. त्याबद्दल श्री भावेश्वरी वारकरी संप्रदाय आणि हातगुळे बुद्रुक ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. तसेच उद्या सकाळी 4 ते 6 काकडा होईल आणि ठीक सकाळी 9 ते 11 काल्याचं कीर्तन होऊन या सप्ताहाची सांगता होईल. उद्याचं पुष्प श्री हरिभक्त परायण श्रीपाद महाराज जाधव सातारा श्री हरिभक्त परायण श्रीपाद महाराज जाधव सातारा यांचं सुसरावे असं कालाचं कीर्तन उद्या सकाळी ठीक 9 ते 11 वाजता होईल. या महाराजांची एक खासियत अशी आहे, उद्या काल्याची गवळण टाळकरीने म्हणायची आहे आणि त्या महाराजांनी कीर्तन करायचं आहे. हरिभक्त परायण सावंत महाराज भिकाजी सावंत महाराज हरिभक्त परायण भिकाजी सावंत महाराज उद्याचे जे महाराज आहेत ते श्रीपाद जाधव महाराज सातारचे आहेत. त्यांचा एक नियम आहे की टाळकऱ्याने अभंग सांगायचा, गवळण सांगायची आणि त्यांनी अभंग करायची अशी खासियत आहे. त्यामुळे उद्या कोणती गवळण तुमच्या मनाने शोधायची आहे ती पाठ करून या. ज्या गवळणीवर तुम्हाला काल्याचं कीर्तन करायचं ते टाळकऱ्यांनी ती गवळण पाठ करून यायची आहे. कारण उद्याचे महाराज असे आहेत की ते स्वतः म्हणतच नाही, ते म्हणतात तुम्हीच सांगा अभंग आणि मी कीर्तन करतो. त्यामुळे उद्याची सेवा अशी असल्यामुळे सर्वांनी काल्याच्या कीर्तनाला वेळेत यायचं. 11च्या नंतर महाप्रसाद होईल. या महाप्रसादाचं योगदान श्री विलास कांबळे महाराज यांनी आपल्या वतीनं उद्याचा महाप्रसाद ठेवलेला आहे.
त्यांचं करावं कौतुक तेवढं थोडंच आहे, कारण त्यांच्या देणगीत मधूनच हे फुल उमललंय आणि या हरिनामाचं जे फुल आहे ते त्यांच्या देणगीमधूनच सगळ्यांना उत्साह निर्माण करणार असल्यामुळं त्यांनी जे या महाप्रसादाचं आयोजन आपल्या वतीने केलेलं आहे, त्यामुळे सर्व गावातील सर्व नागरिकांच्या मनामध्ये एक मोठं पुष्प उमललं आणि सगळ्यांनी भरघोस हाताने या अखंड हरिनाम यज्ञासाठी 9 वर्षाच्या या आयोजनावर त्यांनी भरपूर दान देऊन आम्हाला उत्कृत केलं, या मंडळाला उत्कृत केलं आणि असा हा सुंदर सोहळा या ठिकाणी करता आला. आळंदीच्या सानिध्यातलं, माऊलीच्या सानिध्यातलं, तुकोबरायाच्या सानिध्यामधले संत सुद्धा या गावापर्यंत आम्हाला आणता आले. त्यांच्या चरणाच्या धुळीनं आज या गावातली माती पवित्र झाली, सगळे नागरिक पवित्र झाले आणि त्यांनी जे प्रबोधन केलं ते 1 वर्षभर पुढच्या सप्त्यापर्यंत तरी कोणाच्या मनातनं जाणार नाही असं प्रबोधन त्यांनी आमच्या मनावर बिंबवून आम्हाला आमच्या मनामध्ये परिवर्तन केलं. त्याबद्दल आम्ही श्री हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे पाटील महाराज आळंदी देवाची यांचे आभारी आहोत. धन्यवाद. जास्त वेळ लावू नका, एका बाजून जावा म्हणजे लवकर आवडेल. दोन्ही बाजूने जर तुम्ही गेलात तर धक्काबुक्की होऊन तिथेच बारी दर्शन बंद पडतंय. एक लाईनीने लावा, एक लाईनीने बाहेर जावा. मावल्यानो एक बाजूने सजवल्या नंतर इकडच्या लाईनीने जावा. इकडे आडव्या आलेल्या महिलांनी पहिलं दर्शन घ्या म्हणजे जागा खाली होते. आता जागेवर नमस्कार करा. मला नगरला जायचंय, नगरला. रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सिंगल लाईन केल्यानंतर पटकन भेटला. देशपांडे महाराज, सुनील जाधव महाराज, सुनील जाधव महाराज, देशपांडे महाराज. दत्ता यांनी स्टेजवर यायचंय. हरिभक्त परायण देशपांडे महाराज, सुनील जाधव महाराज, हॅलो. चहा घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये. चहाचे फोटोग्राफर